मिरज हादरलं. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये घुसून ऑन ड्युटी ऑपरेटरचा निर्घुण खून. मिरज शहर हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये घुसून ऑन ड्युटी असलेल्या ऑपरेटरची लोखंडी गजाने निर्घुण हत्या करण्यात आली आहे. एका किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिरज शहरातील सांगली मिरज रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. सुधीर पंडित लाटवडे वय 35 राहणार हिंगणगाव शिंदेवाडी तालुका कवठे महाकाळ हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर होते. प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास सबस्टेशनमध्ये तैनात असलेल्या वॉचमनने आपली दुचाकी चार्जिंगसाठी सबस्टेशनमध्ये लावली होती. याला ऑपरेटर सुधीर लाटवडे यांनी विरोध केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि हा वाद हमरीतुमरीपर्यंत पोहोचला. यानंतर सुधीर लाटवडे यांनी या प्रकाराची माहिती संबंधित वॉचमनच्या सुपरवायझरला दिली. त्यानंतर त्या वॉचमनची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आणि त्याच्या जागी दुसऱ्या वॉचमनची नियुक्ती करण्यात आली. मात्र रात्री 8च्या सुमारास नवीन वॉचमनला जेवणाचा डबा आणण्यासाठी बाहेर पाठवण्यात आले. यात संधीचा फायदा घेत संशयित सौरभ निकम वय 25 राहणार बेडक तालुका मिरज हा सबस्टेशनमध्ये घुसल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्याने लोखंडी गजाने सुधीर लाटवडे याच्या डोक्यावर वार करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तासाभरानंतर नवीन वॉचमन जेवणाचा डबा घेऊन परत आला असता सुधीर लाटवडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्याने तात्काळ वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, किरण चौगले, सोमनाथ वाघ, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. या प्रकरणात वॉचमनचा मुलगा संशयित सौरभ निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मिरज शहरासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महावितरणच्या सुरक्षित परिसरात घडलेल्या या निर्घुण हत्येमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.